हा प्रश्न सेमीकंडक्टर डिव्हाइसेस या चॅप्टरवर सीईटी 2025 ला आलाय. फॉर ए कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर इफ IC by IE that is equal to 0.95 then the current gain is option A 47.5, B 44, C 19 and D 15. आता तुम्हाला कॉमन इमिटर साठीचा करंट गेन विचारलाय आणि दिलंय काय तर IC बाय IB दिले. आलं का लक्षात? तर IC बाय IE हे तुम्हाला दिले 0.95 दिलेलं आहे आणि तुम्हाला म्हणजेच ही कशाची व्हॅल्यू आहे तर ही अल्फाची व्हॅल्यू आहे आणि कॉमन इमिटर साठीचा करंट गेन त्यालाच बीटा असं म्हणतात. बीटा विचारलेला आहे. मग फॉर्म्युला काय असतो की अल्फा आणि बीटाला एकत्र करणारा फॉर्म्युला असतो अल्फा डिव्हायडेड बाय 1 मायनस अल्फा. मग आता अल्फाची किंमत टाकून द्यायची. अल्फाची किंमत टाकायची 0.95 डिव्हायडेड बाय 1 मायनस 0.95. मग आता हे झाले बघा 0.95 आणि हे झाले 0.05. मग याला जर आपण 0.05 ही वजाबाकी. मग आता याला जर 2 डिजिट पुढे सरकवलं डेसिमल पॉइंट तर इथे 5 येणार आणि 95 बाय 5 दॅट इज नथिंग बट दी 19. समजलं का? 5 × 5 आणि इथे राहिले तुमचे इथे राहिले 4 आणि 5 9 जा म्हणजे बीटा आलं 19 की जो करेक्ट ऑप्शन काय आहे सी आहे. समजलं? आता जर तुमचा हा अल्फा बरोबर 0.96 असेल तर बीटा बरोबर किती हे मला सांगायचंय कमेंट बॉक्स मध्ये. हा पण सीईटीचा PYQ आहे. हा नीटला पण विचारलेला प्रश्न आहे. आलं लक्षात? म्हणजे नीटचेच प्रश्न तोच टाईप काय होतो सीईटीला रिपीट होतो. समजलं? शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.